लाडक्या बहिणींना नमस्कार। आता तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे। ज्या लाडक्या बहिणींना 31 डिसेंबर 2025 पासून पैसे मिळाले नाही किंवा ज्यांचे पैसे बंद झाले आहे, तर त्यांच्यासाठी एक आनंदाची बातमी असणार आहे। तर आपण बघूया 31 डिसेंबर 2025 रोजी सरकारने म्हणजे महाराष्ट्र शासनाने लाडक्या बहिणींना ई-के-वाय-सी करण्यासाठी शेवटची डेट दिली होती। परंतु या तारखे अगोदरच काय झालं की वेबसाईट बंद झाली किंवा कुणाला ओ-टी-पी येतच नव्हता, वेबसाईट हँग झाली, कुणाचा फॉर्म सबमिटच होत नव्हता, असे विविध प्रॉब्लेम लाडक्या बहिणींना आले। त्यामुळे खूप साऱ्या लाडक्या बहिणींचे फॉर्म सबमिट झालेच नाही आणि त्यामुळे सरकारने काय केलं की ह्या लाडक्या बहिणीचे फॉर्म बंद केले। आता खूप साऱ्या लाडक्या बहिणीचे फॉर्म बंद केले डिसेंबर 2025 पासून। त्यानंतर जानेवारी 2026, जानेवारी 2000, फेब्रुवारीमध्ये, नंतर मार्चमध्ये या 2-3 महिन्यात लाडक्या बहिणीचे पैसे बंद झाले भरपूर लाडक्या बहिणींचे। त्यामुळे लाडक्या बहिणीने उठाव केला, मोर्चा केला, पुन्हा लाडक्या बहिणीसाठी ई-के-वाय-सी सुरू केली। परंतु ही ई-के-वाय-सी फक्त ज्या लाडक्या बहिणींचे फॉर्म चुकले होते त्यांच्यासाठी करेक्शन ई-के-वाय-सी होती। परंतु 31 डिसेंबर 2025 पूर्वी ज्या लाडक्या बहिणींनी फॉर्म भरले नव्हते, ज्यांचे सबमिट झाले नव्हते, त्यांना विविध प्रॉब्लेम होता, त्यामुळे त्यांचे फॉर्म सबमिट झाले नाही, अशा विविध लाडक्या बहिणी आहेत। तर या लाडक्या बहिणींना अजूनही 6 महिने झाले तरीही या लाडक्या बहिणी योजनेचा लाभ मिळाला नाही। तर आता यांच्यासाठी उपाययोजना काय आहे? तर आत्ता पाठीमागे एप्रिल मेमध्ये सरकारने पुन्हा एकदा नोटिफिकेशन काढलं होतं की दर एका वर्षाला म्हणजे जून जुलैमध्ये लाडक्या बहिणीचा पुन्हा ई-के-वाय-सी सुरू करणार म्हणजे घेणार आहोत, जेणेकरून जे म्हणजे फ्रॉड लोक आहे यांना आळा घालण्यासाठी त्यांनी उपाययोजना सुरू केली। परंतु ज्या लाडक्या बहिणी खरंच पात्र आहे किंवा पात्र होत्या त्यांनाच या योजनेमधून वगळण्यात आलेलं आहे। तर आता जून जुलैमध्ये पुन्हा एकदा ई-के-वाय-सी सुरू होण्याची शक्यता आहे, कारण की त्यांनी 2026 एप्रिल मेमध्ये नोटिफिकेशन टाकलं होतं की दरवर्षी जून जुलैमध्ये पुन्हा एकदा ई-के-वाय-सी सुरू करू। तर आता लाडक्या बहिणी, जर तुम्हाला यावेळेस संधी मिळाली तर तुम्ही तुमच्या डॉक्युमेंट्सही तयार राहा, तुमचा आधार कार्ड अपडेट करून ठेवा, तुमचा पॅन कार्ड, आधार कार्ड अपडेट करून ठेवा, किंवा तुमचं जो बँक पासबुक असेल याची के-वाय-सी करून घ्या। असे जे तुमचे छोटे छोटे प्रोग्राम आहेत ते तुम्ही करून ठेवा। आणि नक्कीच आशा आहे की येत्या जून जुलैमध्ये पुन्हा लाडक्या बहिणींची ई-के-वाय-सी सुरू होईल। परंतु यामध्ये अजून एक शंका आहे, आता ज्या रेग्युलर महिला आहेत सध्या पात्र त्यांना संधी मिळणार आहे की ज्या सध्या मागच्या वेळेस वगळल्या गेल्या त्यांनाही संधी मिळणार आहे, हा सध्या एक संभ्रम आहे। तर आपण बघूया, जर एखादं नोटिफिकेशन निघालं तर मी नक्कीच तुम्हाला कळवेल। आणि तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। धन्यवाद, भेटूया पुढील व्हिडिओमध्ये।